आज रात्री 9 वाजता खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात. तर तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आज रात्री 9 वाजतापासून 2,500 रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे की DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. जो काही डिसेंबरचा हप्ता आहे त्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे या जिल्ह्यांमध्ये व या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. आज रात्री 9 वाजल्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये किती इथं जमा होत आहे 2,500 रुपये. तर आता तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. तर आज एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहोत. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ, तर त्याचप्रमाणे दिव्यांगाचे पैसे आज रात्री 9 वाजल्यापासून खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात जे की DBTच्या माध्यमातून. तर आता यामध्ये तुमचं नाव पेंडिंगमध्ये आहे की कशामध्ये आहे ते तुम्हाला इथून चेक करून घ्या. तर पेंडिंगमध्ये असेल तर तुम्हाला इथं टाईम लागेल. तर आता यामध्ये जे काही पैसे जमवण्यास सुरुवात, तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ, दिव्यांग, तर अशांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये इथं थेट खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे. आता ही जी काही रक्कम आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमवण्यास सुरुवात झालेली आहे. तर आज रात्री 9 वाजल्यापासून पैसे इथं जमा होत आहे. तर आज उद्या सकाळी 8 ते 11 किती जमा होणार आहे 8 ते 11 वाजेपर्यंत. त्यानंतर तिसरा जो टप्पा यामध्ये दुपारी 2 ते 5पर्यंत जे काही दाखवल्याप्रमाणे हे जे काही पैसे आहेत हे थेट तुमच्या खात्यामध्ये इथं पाठवले जाणार आहेत. तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते सुद्धा आपण इथं जाणून घेणार. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे, सर्वप्रथम आज रात्री 9 वाजल्यापासून 2,500 रुपये जे काही जमा होत आहेत. यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पुणे झाल्यानंतर आपलं नाशिक झाल्याच्या नंतर आपलं जो काही ते नागपूर, कोल्हापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, नंदुरबार, चंद्रपूर, तर या जिल्ह्यांमध्ये 2,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता बरेच जणांचे कमेंट्स इथं येत आहे की आमच्या खात्यामध्ये किती झालेले आहे 1,000 रुपये जमा. काही जणांचे कमेंट्स येत आहे आमच्या खात्यामध्ये झाले 1,500. तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये 1,500 व कोणाला इथं 1,000 रुपये इथं मिळत आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर उद्या सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत जे की या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे. त्यामध्ये सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, सोलापूर, अहमदनगर. तर एकदाच जे काही DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 2,500 रुपये. तर आता 2,500 रुपये हे कोणाला मिळणार आहे, ज्यांचे फॉर्म जुने आहे, त्यानंतर रेग्युलर आहे. म्हणजे बरेच जणांचे काय झालेलं आहे, बँक पासबुकला काय नाही आहे, आधार लिंक नाही, त्यामुळे पैसे इथं मिळत नाही आहे. बरेच जणांचे बँक पासबुक इथं बंद पडलेले आहे, त्यामुळे इथं पैसे जे आहे तर त्यांना बंद झालेले आहे. त्यानंतर जे काही ते आपल्यामध्ये धुळे, वाशिम, गडचिरोली, भंडारा हे सुद्धा यामध्ये जिल्हे आहे. तर पेंडिंग जिल्हे उद्या दुपारी 2 नंतर जमा होणार आहे. तर या जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी 2 नंतर इथं पैसे जे काही जमा होणार आहे, बुलढाणा, अकोला, जळगाव, पालघर, रायगड, यवतमाळ, गोंदिया, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती. तर या जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये 1,000 रुपये इथं जमा होत आहे, काही जिल्ह्यांमध्ये इथं 1,500 रुपये इथं जमा होत आहे, काही जिल्ह्यांमध्ये 2,500 रुपये इथं पैसे जमा होत आहे. तर आता तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले हे तुम्ही चेक करा लगेच, खात्यामध्ये किती रुपये इथं जमा झालेले आहे. त्यानंतर जे आपलं जे काही यामध्ये 24 ते 48 तासाच्या आत इथं खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहे. किती 24 ते 48 तासांमध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर आता यामध्ये जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे की लाभार्थ्यांच्या थेट इथं जमा होत आहे. जे की 2,500 रुपये, श्रावण बाळचे 1,000 ते 1,500 रुपये इथं जमा होत आहे, दिव्यांगाचे 1,500 रुपये इथं जमा होत आहे, निराधारचे 1,000 ते 1,500 रुपये इथं जमा होत आहे. तर आता तुम्हाला यामधून कोणत्या योजनेचे पैसे मिळते ते तुम्ही इथून चेक करा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 2,500 रुपये, श्रावण बाळ यामध्ये 1,000 ते 1,500 रुपये, दिव्यांग पेन्शन 1,500 रुपये, निराधार व विधवा महिलांना जे काही इथं मिळणार आहे 1,500 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये जमा होत आहे.
तर आता कोणाला 2500 कोणाला 1000 रुपये इथं मिळत आहे. ते तुम्ही इथून चेक करून घ्या की तुम्हाला किती रुपये मिळत आहे. तर याचे जे काही पैसे आहेत हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर याचे जे काही मोठा फायदा यामध्ये 65 वर्षावरील जास्त वृद्ध व्यक्तींना इथं लाभ मिळत आहे. अनाथ असेल, विधवा असेल, दिव्यांग असेल तर अशांसाठी सुद्धा खुशखबर आहे. वार्षिक उत्पन्न 21 ते 27 हजाराच्या तुम्हाला असणे आवश्यक आहे. तर आता यामध्ये रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत पैसे इथं जमा होईल. रात्री 9 ते 12, सकाळी 6 ते 10, 11 ते 2, सकाळी 8 ते दुपारी 12. तर याप्रमाणे पैसे इथं जमा होत आहे. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आज रात्री ठीक 9 वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने इथं जमा केल्या जाणार आहे. तर आता प्रामुख्याने मुंबई असेल, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, नंदुरबार तसेच अमरावती जिल्ह्यातील काही जिल्ह्यांमध्ये, चंद्रपूर असेल तर अशा जिल्ह्यांमध्ये जे काही पैसे इथं जमा होत आहे. तर यामध्ये सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, सोलापूर, अहमदनगर, धुळे, वाशिम, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पेमेंटसुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बुलढाणा, अकोला, यवतमाळ, जळगाव, पालघर, रायगड तर या जिल्ह्यांमध्ये तर काही जिल्ह्यांमध्ये 48 तासाच्या तिथं पैसे तर थेट डिपॉझिटच्या माध्यमातून जमा करण्यात येईल. काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल.